जीवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमी ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो समस्त भावलिंगी मुनिराजों की जय। 12 भावनांचं वर्णन चालू आहे। आपल्या 12 भावना अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, बोला की अशुची, आसरव, संवर, निर्जरा, लोक, बोधी दुर्लभ आणि धर्म भावना। समजले म्हण? तर 12 भावनांचं चिंतन का करायचं? का सांगितलं? 12 भावनांचं चिंतन का करायचं? कारण त्या वैराग्याला उत्पन्न करणाऱ्या आहेत आणि आपल्याला वैराग्यच नाही आहे आपल्या जीवनामध्ये। हो म्हणतोय कसं वैराग्य कुठून पेरावं लागतं का, घालावं लागतं का? म्हणजे आहे तुमच्यात माहिती का केव्हा रिअलाइज होत आहे? जेव्हा तुमच्यावर संकट येत आहे, जेव्हा एखादा चांगला व्यक्ती तुमच्याशी गैर वागतोय, एखादा शत्रू मित्र झाला, काय जरी असं प्रतिकूल झालं ना, त्यावेळेस तुम्हाला वैराग्य होतं। कुठून आलं होते? म्हणजे आहे वैराग्याला फक्त प्रेरणा मिळत नाही आपल्याला, आपण रागी बनतो, द्वेषी बनतो, मोही बनतो। घरातले सगळे चांगले वागले की हुरळलेलं असतो त्याच्यामध्ये, आणि तेच वाईट वागले, विरुद्ध वागले, कुठं तुम्हाला काय अडथळा केला, विरोध केला, सगळे वाईट झालेले असतात। म्हणून सांगितलं की वाईट कोण नाही आहे आणि चांगलं पण कोण नाही आहे जगामध्ये। म्हणून कोणाच्या मध्ये रमायचं नाही आहे, तर आपल्याला ते मुनिराज हे चिंतन करतायत की सगळ्यामध्ये राहा पण सगळ्यापासून अलिप्त राहा, तर सुखी राहणार। नाहीतर स्वतःहून पायावर धोंड मारून घेणे आहे। कोणाला चांगलं म्हणणार त्याला जवळ करणार, कोणाला वाईट म्हणणार त्याला दूर करणार, नियमाने पुढच्या भवात विरुद्ध झालेलं असतं। ते चांगले असतात ते वाईट म्हणून भेटतात, वाईट असतात ते चांगले म्हणून भेटतात। म्हणजे कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे जगात? हेच सांगितलं ना शास्त्रामध्ये पण, सगळ्यांना समदृष्टीने पहा, जीव पहा, तर कोणी आपलं नाही आणि परक नाही, कोणी चांगलं नाही, वाईट नाही। आपल्याला जी आज पर्याय मिळाली आहे कदाचित ती पर्याय तशी पर्याय आपल्या शत्रूला मिळेल, चांगली पर्याय मिळाली तर तशी उद्या शत्रूला मिळेल, आणि शत्रूची ती वाईट पर्याय आपल्याला मिळेल। म्हणून सांगतायत काय, चक्र चालू आहे, तुम्ही जे भाव करणार त्याच्यानुसार उदय मिळणार आणि तशा गतीला परत परत फिरत राहणार। म्हणून सांगतायत मिळालेला हा भाव आहे ना दुर्लभ आहे, मग त्याचा काय उपयोग करायचा, आपण कसा करायचा? म्हणून त्यांनी सांगितलेलं 5 मिनिट तरी आत्मचिंतन करा। करतोय का? गेला होता ना कोणतरीला, घेतला ना नियम, करतो ना फॉलो? काल त्यांनी सगळ्यांना विचारलंय प्रवचनात, म्हणले नियम घेतलाय तर फॉलो करत नाही किंवा दोष लावतात, हा तर हे तर पाप आहेच, पण कोण कोण म्हणले आम्ही नियमच घेतला नाही तर म्हणले हे महापाप आहे। म्हणजे 5 मिनिटं आत्मचिंतन करा म्हणून सांगितलंय, करतो का? म्हणा मी 5 मिनिटच फक्त बाहेरचं चिंतन करतो मामा 5 मिनिटं संसाराचं चिंतन करतो, बाकी सगळं आत्म्यातच आहे, असं आपली धारा आहे का? 5 मिनिटासाठी तरी आपण मी कोण आहे ह्याच्यासाठी वेळ द्या, चालते का? नाही का कॉलेजच करत बसायचं ते गेल्यावर? कसं सगळ्यामधून वेळ काढून एवढं करू शकतो आपल्यासाठी आपण। म्हणून जे काय आपल्याला दिसलं ना प्रसंग, भले तुम्ही स्वाध्याय नाही केला, पण काय ऐकलेलं असतं, काहीतरी प्रसंग समोर घडलेला असतो, दिसतो, त्याच्यावरून सुद्धा आत्मचिंतन करू शकतो। जसं आमच्या
माझे पप्पा आता परगावी गेलेत. मग ते ट्रेननी प्रवास करायला लागले, तिकडून तिकडं चाललंय असं सगळं म्हटल्यावर मला असं आठवलं की ते गेले होते कुंथलगिरीला आणि त्यांनी पण नियम केलाय 5 मिनिटं आत्मचिंतन करायचं. मग आता त्यांनी सूट दिली आहे परगावी गेल्यावर मोकळीक, असला आजारी मोकळीक. म्हटलं उलट तिथे किती प्रसंग आहेत. म्हणजे त्या ट्रेनमधनं जायचं म्हणजे काय कमी आहे का? खस्ता खायचे का? मग तिथं जाऊन त्या धर्मशाळेत उतरा, तिथलं जेवण खाण, सगळ्या प्रसंगातनं वैराग्य व्हायसारखं आहे उलट आणि आत्म्याकडे येण्यासारखं आहे. फक्त आपण ती कला काढायला पाहिजे. पुण्यामध्ये सांग वैराग्य आहे का नाही? हो म्हणतं का नाही म्हणतं? नाही म्हणते का? काय म्हणते? सर्वज्ञ म्हणजे आपल्याला कुठलाही प्रसंग असू दे त्यातून भाव ग्रहण करता आला पाहिजे. सगळं भोगणार करणार की तुम्ही, पण तरी सुद्धा त्यामध्ये मी अलिप्त आहे, जाणणार आहे ह्याची भाववासना ठेवा, तर सुख आहे. हुकुमचंद भारेजींचे 12 भावना आहेत. इंद्रियों के भोग एवं भोगने की भावना है सुलभ सब दुर्लभ नहीं है इन सभी का पावना है महादुर्लभ आत्मा को जानना पहचानना है महादुर्लभ आत्मा की साधना आराधना. सांगा इंद्रियों के भोग एवं भोगने की भावना. इंद्रियाचे भोग आणि ते भोगण्याची भावना हे सब दुर्लभ नाही. हे काय दुर्लभ नाहीये. हे न सभी को पावना, हे सगळं प्राप्त करणं पण दुर्लभ नाहीये. महादुर्लभ आत्मा को जानना पहचानना, म्हणजे महादुर्लभ आत्मा म्हणजे आत्म्याला जाणणं आणि पहचानणं हे महादुर्लभ आहे. बरोबर. आणि महादुर्लभ आत्मा की साधना आराधना, आणि आत्म्याची साधना आराधना करणं हे देखील महादुर्लभ आहे. तर त्यासाठी एक महाराजांनी छान प्रकरण सांगितलं होतं. ॲक्च्युली त्यांचे सगळे प्रवचन आपल्याला चिंतनासारखे आहेत. एक ते माहिती आहे ना, इंद्रियांच्या भोगामध्ये आसक्त असणारा कोण? तो ज्याला रसनेंद्रियाच्या वश नव्हता, तो नाही, रसनेंद्रियाच्या वश झाला होता. कोण? राजा. गरम गरम खीर खायला बसला आणि पोळली जीभ. कोण आहे? शुभम चक्रवर्ती. काय केलं त्यांनी? त्याला रसनेंद्रियाची इतकी आसक्ती होती की पाहिजे म्हणजे पाहिजे. मग त्या स्वयंपाकाला सांगितलं की मला खीर पाहिजे, करून दे मामा. मग खीर करून दिली खिऱ्या स्वयंपाक्यानी. आणि मग त्यांनी सांगतोय तो स्वयंपाकी की अजून गरम आहे, थोडंसं थांबा आणि मग खायला लगेच घालू नका, पोळेल. पण तरी सुद्धा आसक्ती, गृद्धता इतकी की लगेच उचललं आणि तोंडाला लावलं. तर काय झालं? भाजलं. आणि इतका राग आला की सगळी खीर त्या स्वयंपाकाच्या अंगावर ओतली. मग ते सगळं संपलं ना, त्यांनी वैरी झाला, मेला आणि दुसऱ्या भावात परत वैर केलं. ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गोष्ट सांगितली होती जितूबाईंनी एक दिवस. काय की म्हटले, एक राजा होता आणि तो पण बसला जेवायला. स्वयंपाक्यानी भाजी केली होती, खूप चांगली भाजी केली होती. कशाची होती माहीत नाही मला, पण छान केली होती म्हणे. तर ती भाजी त्यांनी वाढताना चुकून थोडीशी भाजी त्या राजाच्या अंगावर सांडली. काय झालं जयश्रीमा? राजा चिडला नाही, चिडला हो. तर राजाला क्रोध आला. मग आता माहिती आहे स्वयंपाकायला की राजाला एवढा जरी क्रोध आला तरी तो भयंकर शिक्षा देतो. तर त्यांनी काय केलं माहिती? स्वयंपाक्यानी काय केलं असेल सांग ऋषभ? नाही नाही, लय चांगलं तुमचं स्वयंपाकी. ते स्वयंपाकी वेगळंच होता. त्यांनी काय केलं? सगळं भांड राजाच्या अंगावर ओतलं. आता काय झालं सांगा? आणि ते राजा आता काय म्हणायचं, भडकलेला अजून थोडं. आणि त्याला कळेना, म्हणलं हे असं का करायला लागलंय. तर त्या स्वयंपाक्यानेच खुलासा केला. म्हणला, थोडीशी भाजी सांडली तेव्हाच मला कळालं की तुम्हाला भयंकर क्रोध आलाय. आणि माहिती आहे मला तुमचा क्रोध म्हणजे तुम्ही काय करणार? फाशीची शिक्षा देणार. मग
एवढी लोक विचारतील ना ह्यानी काय अपराध केला म्हणून ह्याला फाशी द्यायला लागलाय, तर लोक काय म्हणणार, कसला राजा आहे, एवढीशी भाजी सांडली तर फाशी दिली. मग तुमची नाचक्की होऊ नये म्हणून मी काय केलं, जरासा अपराध तरी दिसावा ना, मोठा काहीतरी पाप घडलंय म्हणून राजाने काहीतरी शिक्षा दिली, दंड दिला, असं काहीतरी म्हणायला थोडस काय म्हणायचं, एक त्याचं माग कारण तरी व्हावं, मोठं कारण. हा, अपराध दिसायला पाहिजे म्हणून मी सगळं भाजीचं भांड ओतलं. राजाने काय केलं, राजाला त्याची चूक कळाली की आपण एवढ्या थोडक्या गोष्टीसाठी असं करणं योग्य नाही. म्हणजे त्याचं श्रद्धा त्या राजावर इतकी की राजाचं वाईट होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी युक्ती काढली. ऍक्च्युली राजाचं वाईट केलं होतं, पण काय म्हणायचं, त्यातनं पण त्याचे विचार चांगले होते म्हणून तो बचावला. मग तसं त्याची श्रद्धा, त्याची भक्ती राजाच्या प्रती, तसं सांगितलं आपल्याला किती भक्ती आहे आपल्या प्रती, किती श्रद्धा आहे आपल्या आत्म्यावर. आत्मा सुख देणार आहे माहितीये, उगीच माहिती आहे नुसतंच कधी एक्सपिरियन्स केलं नाही असं म्हण. कुठून आणायचं सुख, मग ते कुठं मिळणार, सुख आहे का, कुठं आहे, पंढरपूरमध्ये सुख आहे, त्याला फक्त एकदा जाणीव करावी लागणार, एकदा त्याला पेटवावं लागणार ती ज्योत, तर आपल्याला पण पर्यायामध्ये ते सुख भोगता येणार. तर महाराजांनी काय सांगितलं, उपदेश ग्रहण केला आणि अत्यंत शुद्ध युक्तीचे अवलंबन घेतले, वस्तू स्वरूपाच्या निकषावर घासून पाहिले. जे काय आचार्यांनी उपदेश दिला ना आपल्याला की आत्मा सुखमय आहे, तुम्हाला हे मिळालेली पर्याय दुर्लभ आहे, हे सगळं सांगितलं आचार्यांनी. हे सगळं तुम्हाला टॅली करून घ्यायला नको का, खरंच असं आहे का नाही. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्याच अवलंबन घ्या म्हणले. वस्तू स्वरूपाचा विचार करा, परोक्ष रीतीने युक्ती आगमाच्या द्वारे निर्णय करा, सर्व विपक्ष नष्ट होतील, सर्व खोटे विचार तरंग नाश पावतील. म्हणून दिव्यध्वनीतून मिळालेले ज्ञानही पडताळून पाहायला हवे. दिव्यध्वनीमध्ये सांगितलं की तुम्हाला मनुष्यभाव मिळालाय तर दुर्लभ आहे तो. आपल्याला वाटतं काय त्याच्यामध्ये दुर्लभ आहे, मनुष्य होणं काय दुर्लभ आहे का, इतके तर मनुष्य दिसत आहेत की आपल्याला. मग मी आज काय वाचलं की तुम्हाला वाटतं की आपण देवगतीत गेल्यावर कल्याण करू, तिथं गेल्यावर जाता येते कुठंतरी दर्शनाला, समोशरणामध्ये, दिव्यध्वनी ऐकायला वगैरे वगैरे. तर म्हणले जे काय देव आहेत ना, तर त्यातले असंख्यात देव आहेत. मनुष्य किती आहेत, थोडे आहेत. म्हणजे किती, संख्यात म्हणा. संख्यात म्हणजे तुम्हाला माहिती असलेली पण संख्या खूप मोठी आहे ती. 29 अंक प्रमाण संख्या आहे मनुष्यांची, पण ती पण संख्या एकदम मोठी. ऋषभ, तर देव किती आहेत त्यापेक्षा असंख्यात पट आहेत. सगळे देव जरी काउंट केले तरी पण मामा असंख्यात देव आहेत. त्यातले दररोज असंख्यात देव मरतात. आयु संपल्यावर काय करणार, मरतात. मेल्यावर ते कुठं जन्मणार, दोनच गती आहेत देवांना, एक तर मनुष्य होणार, नाही तर तिर्यंच होणार. तिर्यंच्यामध्ये पण एकेंद्रिय होणार, नाही तर पंचेंद्रिय होणार. बाकी इतर गतीला ते जाऊ शकत नाहीत. विकलत्र हे सगळे किडामुंगी वगैरे होत नाहीत देव. एक तर एकेंद्रिय म्हणजे झाड पान वनस्पती असल्यामध्ये जातील, किंवा पंचेंद्रिय जीव होतील, मनुष्य किंवा तिर्यंच. तर असंख्यात देव मरतात मामा, आणि कुठं जन्मतात, असंख्यात मनुष्य नाही आहेत, त्यामुळं कुठं जाणार. लॉजिक समजतंय का. म्हणजे सगळे 99% देव मेलेले तिर्यंचांमध्ये जन्मतात, एकेंद्रियात. कुठून कुठे गेले हो. म्हणजे तुम्ही म्हणता ना की आम्हाला सगळी उपलब्धी असेल, सगळी अनुकूलता असेल, तर धर्म करणार की आम्ही. आम्हाला किती प्रतिकूलता आहे, पैसा नाही आहे, वेळ नाही आहे, शक्ती नाही आहे, काय बुद्धी नाही आहे, किती कारणं सांगितली लोकांनी. मग त्याच्यातून कधी मिळणार आहे हो तुम्हाला. जेव्हा मिळालं तेव्हा किती केलं. देवगतीमध्ये काय नाही आहे, 3 ज्ञान आहेत, सगळं वैभव आहे, सगळ्या रुद्धी आहेत, शक्ती आहे, बल आहे, युक्ती आहे, ज्ञान आहे, सगळं आहे, आयु आहे, पण तरी सुद्धा तिथं कल्याण केलं नाही. मरून कुठं गेलो, एकेंद्रियात. का, कभी काम निर्जरा करे, भवन त्रिकमे सुरतन धरे.
तहते यथावर्तन धरे यो परिवर्तन. घेतलं ना ते छडाला मध्ये. मग तिथं काय केलं, तिथं पण भोगच भोगले. मिळाली अनुकूलता म्हणून काय धर्म सुचत नसतो, उलट प्रतिकूलता असताना धर्म सुचतो. तर म्हणून सांगितलं की जेव्हा तिथून मेले तर ते एकेंद्रिय वनस्पती काही वगैरे होऊन जन्मले. किती देव? 99% देव. राहिला किती? 1%. त्याच्यामध्ये पण सांगितले 0.9% देव काय होतात, मरून पंचेंद्रिय तिर्यंच होतात. राहिलं किती चान्स आता मनुष्य व्हायला? 0.1%. त्यात पण सम्यक दृष्टी वेगळे, मिथ्या दृष्टी वेगळे. मॅक्झिमम मिथ्या दृष्टी देव मनुष्य होतात. परत राहिलेले खूप थोडे देव असे असतात की जे सम्यक दृष्टी मनुष्य होतात. मग आपल्याला काय इच्छा आहे, तिथून आल्यावर आपण करू, इथून तिथं गेल्यावर आपण धर्म करू. कसं करणार? म्हणून दुर्लभता समजून घ्या हे सांगतायत. दुकानातून माल ग्रहण करताना प्रथम त्याची तुलनात्मक माहिती ऐकतो. म्हणजे या दुकानातला माल कसा आहे, तिकडं कसा आहे, इकडचं आणायचं का तिकडचा, हे कपडे घ्यायचे का तिथले घ्यायचे. जे पण तुम्ही खरेदी करायला गेला तेव्हा काहीतरी तिथं तोलमोल करत असता ना. नंतर युक्तीने निर्णय करूनच ग्रहण करतो. पूर्वी खरेदी केलेले स्मरण, प्रत्यभिज्ञान, तर्क व अनुमानाने निर्णय करतो. तसे येथे आचार्य आत्मतत्व देत आहेत. तर परीक्षा न करता ग्रहण करणार का? कसलं असतं आत्मतत्व? कुठल्या दुकानात मिळतंय ईशान? त्याची पण परीक्षा करा, शोध घ्या, पूर्वज्ञानाचे स्मरण करा, चेतन अचेतनाविषयी ज्ञान करून घ्या. जसा चेतन आत्मा आहे तसे हे टेबल, खिडकी आदी अचेतन आहेत का? जसा आत्मा आहे तसा हे सगळं आहे का? नाही आहे. ह्याला म्हणायचं वैसादृश्य प्रत्यभिज्ञान. जाऊ देत, लय अवघड शब्द नको, डोळे झाकाले दृश्यचे. जेथे जेथे जाणण्याची शक्ती आहे तेथे तेथे कोण आहे? टेबल. कोण आहे तिथं? जीव आहे. प्रत्यक्ष जाणवले, युक्तीने जाणले, प्रत्यक्ष जाणले तरच तिथं परीक्षा करून आपण ग्रहण करू शकतो. गुणमय पिंड शाश्वत आहे हा निर्णय कुंदकुंदाचार्यांनी केला. तसेच जसा त्या आचार्यांनी निर्णय केला तसेच अव्रती जीव, मुमुक्षु जीवांनीही युक्तीने निर्णय केला तर आपणही शोधले पाहिजे. त्यांनी केलाय तर मी पण करायला पाहिजे. युक्ती न वापरता आपण जाणले, आचरण केले तर कोणी काहीही सांगितले तर उन्मार्गी होणार. म्हणजे धर्म काय आहे हे कळणार नाही. म्हणून धर्माचं जर स्वरूप समजून घ्यायचंय तर मूलभूत सिद्धांतांना युक्तीने पडताळा. आगमात आहे म्हणून मानू नका. बहिरंग युक्ती खरी युक्ती नाही. अंधश्रद्धेने वस्तू स्वरूप जाणले तर शांती प्राप्त होत नाही. जी माहिती दिली ती वस्तूत आहे का ह्याचे परीक्षण करा तरच तुम्हाला सुख लाभणार. म्हणजे जी काय मिळालेली पर्याय आहे ही कशी आहे? अनेक भवांमधून फिरून येऊन ही पर्याय मिळाली आहे तुम्हाला. कळतंय का? मामा कुठं होतो मागच्या जन्मी? मागच्या अनेक भवामध्ये आपण मिथ्यादृष्टी होतो म्हणून इथे जन्मलोय. आणि इथून म्हणून कुठं जायचंय? पुन्हा मिथ्यात्व सहित जर मेलो तर पुन्हा दुर्गतीमध्ये भ्रमण करत राहणार. म्हणून सांगतायत परीक्षा करा. मग काय सांगितलं लोकांना? असं सांगितल्यावर ते म्हणले किती संसारामध्ये खस्ता खावे लागतात, किती दुःख आहे. तुम्हाला काय माहिती आहे? तुमचं आपलं एक सुखी चाललंय जीवन. त्यामुळं आम्हाला किती दुःख आहेत, कसं आम्ही त्यातनं रस्ता काढतो, कसं आम्ही मार्ग काढतो आम्हाला माहिती आहे. असं म्हणतात की नाही लोक, का नाही? तर बरोबर आहे बघ. तर त्यावेळेस तिथं त्यांना काय सांगितलं माहिती का? एक स्टोरी सांगितली की एक मनुष्य होता आणि तो गेला साधूंकडं आणि त्या साधूंना म्हणाला की मला फार कष्ट आहेत म्हणला, सारखं दुःखावर दुःख चालू आहेत, एक झालं की एक संकट. म्हटलं मी कसं सुखाने जगू, मला उपाय सांगा. तुम्ही काय विचारत नाही? मामा सुखाने जगायचं का नाही? मग विचारतच नाही तुम्ही कधी. तर ते जाऊन विचारले त्या गुरूंना की मला सुखाने जगायचंय, मी काय करू सांगा, माझं संकटच संपत नाहीत, माझे दुःखच संपत नाहीत. मग त्या गुरूंना जरासं समजलं काय आहे ह्याची परिस्थिती, जरा अंदाज आला. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तुला उद्या उत्तर देतो, तू काय कर आज रात्रभर माझ्याकडं थांब. मग
ठीक आहे म्हणला तो, उत्तरच पाहिजे होतं ना. अशी एवढी धगस पाहिजे आपल्याला. खरंच मला उत्तर मिळायचंय तर इथंच राहणार आणि सगळं मिळूनच जाणार, त्याशिवाय जाणार नाही. तर त्या गुरूंनी काय केलं, म्हणले आज रात्री तू काय करायचं, एक काम करायचंय की या आश्रमाच्या मागे एक उंटांचा तबेला म्हणायचं, काय म्हणायचं, उंटांचं, होय बर, उंट ठेवायची जागा आहे जिथं की 100 उंट आहेत. तर त्या उंटांचं तुला फक्त निगराणी राखायची आज एक दिवस रात्रीचं. ठीक आहे म्हणला तो, काय नाही, उद्या सकाळी मी तुला उत्तर देतो. फक्त काय करायचं, तुला एवढंच काम आहे, सगळे उंट झोपले की मगच तू झोपायचं, त्याच्या आधी नाही झोपायचं. बरं म्हणला. आता जाऊन बसला, रात्रीचे 9 वाजले होते, सगळं काम झालं म्हणल्यावर म्हणलं एक 5-10 मिनिटात झोपतील उंट, काय करत असतं काम. म्हणल्या झोपले की आपण झोपून टाकू. आता काय झालं, थोडे उंट बसले, थोडे उंट उभारले होते. मग आपलं ते म्हणलं राहिलेत 2-3 राहिलेत, असं बसतील की ते पण किती वेळ उभारणार आहेत. आणि आता 10चे 11 झाले, 12 वाजले, तर ते 4 बसले, दुसरे 4 उभारले. काय झालं मामा, उंट होते हो उंट. आणि मग आता 12चे 2 वाजले. आता हे टकटक बघतच बसले बिचारा, कधी बसतेत कधी झोपतात. ते उंट काय झोपायला तयार नाहीत. ते 4 बसले की दुसरे 2 उभारले, परत 2 बसले की दुसरेच 2-3 उभारले. म्हणजे काय झालं, अशी त्याची रात्र पूर्ण गेली, झोपलाच नाही तो. कारण सांगितलं होतं गुरूंनी, सगळे उंट झोपल्यावर झोपायचं, जायचं का एकदा बघायला. तर ते काय झालं तरी सुद्धा त्याला झोप लागली नाही. सकाळी आला आणि त्या गुरूंवर खवळल्यासारखाच म्हणला, रात्रभर माझी झोप झाली नाही म्हणला, एक पण उंट झोपायला तयार नाही. सगळे म्हणले, ठरवून ठेवले होते बहुतेक, एक झालं की एक उभारत होते, म्हणले एक जण मी झोपायला तयार नाही, झोपू देईना मला. मग जाऊ देत म्हणला, गेला रात्र, आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला घरी जाऊन झोपायचंय. तर गुरु काय म्हणाले, म्हणले हेच उत्तर होतं. काय होतं प्रश्न, काय प्रश्न होता, मी सुखी कधी जगणार, कसं जगणार, मला उपाय सांगा, एवढं माझे संकट आहे. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हणले असंच आहे लाईफ सुद्धा. संसारामध्ये एक संकट संपलं की दुसरं उभारलेलं असतं, एक झोपलं की दुसरं उभारलेलं असतं. सगळे एका वेळेस थांबले संपले असं होत नाही. मग कधी धर्म करणार तू. म्हणून जे चालू आहे ना त्याच्यामध्येच काय कर, आत्मपुरुषार्थ कर. असे तुझे अनेक भाव गेले ज्याच्यामध्ये तू वाट बघत बसलायस की कधी शांती मिळेल आणि मी धर्म करून आनंदाला प्राप्त होईल. असा कधीही प्रसंग येणार नाही. म्हणून आपल्याला पण जो मिळालेला भाव आहे कशासाठी मिळालाय, सगळ्यांना भेटायचं, मजा करायची, इकडं तिकडं फिरायचं. कुठं कुठं फिरायचं, सगळ्यांच्या मोहींमध्ये आपल्याला किती आवड असते. तेच निर्मोहीमध्ये राहायला नको वाटतंय. काय ऋषभ, काय ईशान, कुठं जावं वाटतंय, मोही जगामध्ये जावं वाटतंय. मग म्हणूनच आपण अजून आजपर्यंत मोहातून सुटलो नाही. हेच सांगितलं इथं. इंद्रियांचे भोग काय दुर्लभ नाही आहेत, सहजतेने मिळण्यासारखे आहेत. इंद्रियों के भोग एवं भोगने की भावना है सुलभ सब दुर्लभ नहीं है इन सभी का पावना. काय काय मिळत नाही सांग बाहेर गावामध्ये. रसनेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, कर्णेंद्रिय, कशाचे विषय नाही आहेत. ईशान सगळं आहे की नाही रूमवर, का कमी पडत आहे. काय कमी पडलं की मम्मी मला लगेच गाडी घेऊन निघालीच. काय कमी आहे, खायला संपलं लगेच निघाले, काय कपडे पायात लगेच निघाले. म्हणजे काय कमी पडू देतंय का आपल्याला तिथं. इंद्रियांचे भोग काय दुर्लभ नाही आहेत, मिळतात ते कुठूनही मिळतील. पण काय दुर्लभ आहे, आत्म्याला जाणणे आणि पाहणे. किती वेळा सांगितलं सांग घरी आल्यापासून मम्मीनी, आत्मा आहेस जाण. किती वेळा सांगितलं, खरं खरं सांग. काय ऋषभ, मम्मी सांगते का कधी, जाण तू आत्मा आहेस, तू माझा नाही आहेस, जीव आहे. किती वेळा सांगितलं मम्मीने. मम्मीलाच सांगत जावा, जाऊ देत आता तुम्ही लोक शाणे व्हा आणि मम्मीला शाणं करा. काय म्हणेल, किती वेळा सांगतो मम्मीला का तू, मम्मी तुला सांगते. आपणच सांगा सगळ्याला. जसं मा पाय पडलं की सगळ्याला सांगते, जाणणारा आहे, तसं आपण पण त्याला सगळ्यांना बोध द्यायचा आपला.
है महादुर्लभ आत्मा की साधना आराधना. पुढं नर देह उत्तम देश पूर्ण आयुष्युभ आजीविका दुर्वासना की मंदता परिवार की अनुकूलता सत सज्जनों की संगति सद्धर्म की आराधना है उत्तरोत्तर महादुर्लभ आत्मा की साधना. सांग ईशानार्थ हातात धर दे. सोपं आहे. आर्टिफिशियल वर्ण सांग की समजण्याचं काय. नरदेह म्हणजे मनुष्याचं शरीर. सांग. सगळी दुर्लभता सांगतायत ना. उत्तरोत्तर मनुष्य पर्याय मिळाली. पुढं उत्तम देश झालं नाही. कुठंपर्यंत झालं माझ्या लक्षात नाही आहे. बहुतेक अर्धवट सोडलं होतं हे. दोन म्हणजे हे सज्जनोंकी वगैरे नाही झालेलं. हे अर्धवटच झालं तर पूर्ण आयु वगैरे हे असं इथपर्यंत थांबलेलं. बर. नरदेह उत्तम देश पूर्ण आयुष्युभ आजीविका. सांग. वाच. आर्य देश में जन्म होना, परिपूर्ण आयु की प्राप्ति होना, जोरात जोरात. अहिंसक आजीविका के साथ साधन उपलब्ध होना, दुर्वासनाओं का मंद होना, धर्मानुकूल परिजनों की प्राप्ति होना, सत्य पदार्थ और सज्जनों की संगति प्राप्त होना, स्वधर्म की आराधना के भाव होना एवं आत्मा की साधना करने की वृत्ति होना, क्रमशः एक से एक बहादुर बने. कळलं का तुला. मला कळलं सगळं. काय काय वाचलं. काय काय कळलं. नरदेह म्हणजे मनुष्य पर्याय मिळाली ही दुर्लभ. मागं सांगितले ना. अनंत निगोदी जीव मागं राहिले. त्यानंतर आपण आलो इथं. काय अनंत निगोदी जीव वाट बघतायत. त्यातनं सुटून आपण इथं आलो. जसं तुम्हाला काय म्हणायचं 10thचं रिझल्ट लागणार आहे. तर किती जण होते क्लासमध्ये. किती जण होते. तर 50मधनं समजा तुम्ही एक वर आला तर 50 जण मागं राहिलेत. कळत आहे का. त्यातनं त्याला आपण दुर्लभता म्हणतो. आपला फर्स्ट रँक आला. आपल्याला तेवढे चांगले ग्रेड मिळाले वगैरे वगैरे. तर ती दुर्लभता नाही आहे. ही मनुष्य पर्याय मिळाली ही दुर्लभ आहे. मनुष्य पर्याय. पुढं उत्तम देश. कशाला म्हणलं होतं. उत्तम देश म्हणजे कुठला देश उत्तम आहे. समजा तुम्हाला आज जसं मिळालंय तसंच शरीर मिळालं असतं. पण कुठेतरी तुम्ही इराक इराण तसल्या ठिकाणी जन्मला असता. अफगाणिस्तान पाकिस्तान कुठले नावं घेऊ. तिथं जन्मला असता तर सगळं आहे तसं पाहिजे तसं मिळालंय तसं सगळं छान मिळालं असतं. तर छान का नको. उत्तम देश कशाला म्हटलं. जिथं कानावर आपल्याला जिनवाणीचे वचन मिळतील, भगवंतांचं सानिध्य मिळेल, हे तत्वज्ञान मिळेल, आत्म्याचा बोध मिळेल, असं ते देश उत्तम. अशा ठिकाणी आपण जन्मलोय. उत्तम देश मिळालं ही दुर्लभता आहे. पुढं पूर्ण आयु कशाला म्हणायचं. जाऊ देत लई डीप मध्ये नाही तर नाही. तर जन्म झाल्यावर अनेक जण म्हटलं ना गर्भातच मरतात. अनेक जण आज जन्म झाला आजच मेले असं पण होतंय. अनेकांचं 1-2 महिने झाले मेले. मग पूर्ण आयु मिळणं किती अवघड आहे. जसं एकांचं असं झालं किती 40 वर्ष वय झालं. म्हणजे 40च्या जवळपास असं 35-36 असं वय होतं. एज्युकेशन झालं. सगळं बिझनेसमध्ये पाय टाकला आणि सगळं सेटलमेंट झालं आणि आयुष्य संपलं. काय फायदा सांग. म्हणजे असं पण आहे. म्हणजे पूर्ण आयु मिळणं अवघड आहे. मग तुम्ही काय विचार करताय. करू नंतर. आता नाही होत आहे. धर्म कधी करायचा आहे. बचपन में नाही 55 में. मग 55 पर्यंत जगणार आहे का हो आपण. हे पण माहित नाही आपल्याला. असं बघून घ्यायचं म्हणून भविष्य किती दिवस जगणार आहे.
उत्तम देश, पूर्ण आयु मिळणं दुर्लभ आहे. पुढं शुभ आजीविका म्हणजे ह्याच्यावर लई विस्तार करायसारखं आहे खरं माहिती का, पण ते उगीच गुंडाळायसारखं व्हायला लागलं. शुभ आजीविका म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे शुभ आजीविका का? सगळ्या 6 क्रिया करतात. आजीविका म्हणजे नाही, आजीविका म्हणजे तुमचं पाप नाही. म्हणूनच IT म्हणते की काय. शुभ आजीविका म्हणजे काय, धन कमवण्याचं साधन चांगलं मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. जसं मागच्या वेळी सांगितलं काय, खताचं दुकान मिळालं, मेडिकलचं दुकान मिळालं, परंपरेने चालत आले, तुम्हाला चालवावं लागलं. म्हणजे ज्याच्यात हिंसा होणार आहे, शेती म्हणजे शेती चांगलं का वाईट? शेती म्हणजे महाहिंसा आहे त्याच्यामध्ये. तर सारखं ते पीक काढा, जाळा, परत ते खोदा, सगळ्यामध्ये किती जीवांची हिंसा होते. म्हणून शुभ आजीविका मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. पुढं दुर्वासना की मंदता म्हणजे 5 इंद्रियांच्या भोगाबद्दल असणारी आसक्ती, ह्याला म्हणायचं वासना. त्याच्यामध्ये गृद्धता असणं, एक लोलुपी असणं, आणि त्याची मंदता असणारा जीव धर्म करू शकतो. जसं तुम्ही इथं बसलाय आणि काय विचार यायला लागलाय, हे खायला पाहिजे होतं, ते खायला पाहिजे होतं, काय तिकडं फिरायला पाहिजे होतं, हे विचार चालू असते तर तुम्हाला काय धर्मग्रहण होणार? म्हणजे दुर्वासनांची ज्याला मंदता आहे तोच तत्वग्रहण करू शकतो. नाहीतर सगळ्या इंद्रियांची जर प्रवृत्ती चालू असेल बाहेर तर काय तत्व समजणार आहे? किती सांगितलं तरी सुद्धा आचार्यांकडून ते किती चांगले शब्द असतील तरी आपल्यात उतरणार नाहीत. कारण कानाने संगीत ऐकायचं होतं आणि इथं येऊन असलं काहीतरी ऐकायला मिळालं. काय होणार? छान झोपायचं होतं आणि उठवून आणलं इथं, काय होणार? म्हणजे ही सगळी दुर्वासना आहे, त्याची मंदता असणार तर आपल्याला दुर्लभतेने मिळाली अशी मंदता. पुढं परिवार की अनुकूलता, कशाला म्हणायचं? धर्म करायचंय तर परिवार अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? ऐकायलेत बरं का सगळे? अनुकूल का प्रतिकूल? जयश्रीमा. परिवार की अनुकूलता, सगळे चांगले आहेत हा विचार करा की सगळे अनुकूल झाले तुमच्या. ते बनारसीदासजी होते माहितीये, त्यांची सॉरी गोपालदासजी बरैया, त्यांची बायको होती कशी होती माहिती? सांगितली होती मागं एकदा. ते बरैयाजी होते बारीक, विद्वान होते, आपलं पंडित, साधं जीवन, श्रावकाचं सगळे कर्तव्य करत जीवन जगणार. तर त्यांचं आपलं शरीर यष्टी बारीक होती आणि त्यांची बायको होती त्यांच्यापेक्षा 3 पट. आणि तिला होती हुक्का प्यायची आदत आणि ती बसून ऑर्डर सोडायची आणि हे सगळं काम करायचे बरं का. म्हणजे काय म्हणायचं आता, म्हणा काय म्हणायचं असेल. आणि ते रोज सकाळ संध्याकाळ कुठंतरी ते पाठशाळा शिकवायला गुरुकुलमध्ये जात होते. ट्रेननी जायचे, तिथं जाऊन शिकवायचे, शिकवून झाल्यावर परत यायचे. पण त्याच्या आधी घरातलं सगळं काम करून जायचे. मामा अशी होती बायको. तुम्ही भाग्यवान आहात काय. तर ती बायको काय करायची, एके ठिकाणी बसून हुक्का प्यायची आणि हे सगळं करून जायचे आणि परत येऊन परत तिची सेवा करायचे. पण त्यांना त्याच्यामध्ये जरा सुद्धा क्लेश नव्हता. तर एक दिवस काय झालं, चुकून ते हुक्का भरायला विसरले. ते काय भरत असतील त्याच्यामध्ये माहित नाही काय असते. तर ते भरायला विसरले आणि ते गेले कुठं, ट्रेननी त्या गुरुकुलपर्यंत पोहोचले. तिथं जाऊन त्यांची पाठशाळा सुरू झाली आणि त्यावेळेस हिला कळालं की हुक्का भरला नाही. काय करणार सांग? ती बायको अशी पट्टी होती, तिथनं गेली उठून, ट्रेन येऊन त्या स्कूलपर्यंत पोचली, त्यांचा क्लास चालू होता, त्या क्लासमध्ये घुसली आणि ती जेव्हा आली ना दारावर, त्यांनी तिच्या चेहरा जेव्हा पाहिला शिकवताना त्यांना लगेच आठवलं, अरे आपलं विसरलं, आता काय करायचं. आणि ती अशी तमतमलेली होती, असं आता पूर्ण राग काढणार त्यांच्यावर अशा पोझिशनमध्ये आली होती, काय ॲक्शनमध्ये आली होती. आणि ती आलीला बघितलं, तिचा क्रोधी चेहरा बघितला की हे थोडंसं घाबरल्यासारखे झाले. सगळी पोरं घाबरली, माहिती होतं सगळ्यांना ती बायको आहे म्हणून. पण काय करणार काय, ती आली आणि त्यांना पाडलं खाली आणि त्यांच्यावर बसून मारू लागली त्यांना. आता हे सगळं पोरांना काय बघवे ना, ते पोरं बिचारी काय म्हणायचं लाडके असतील टीचर, ते सगळे जाऊन तिला पकडत आहेत. ती काय उचलण्यासारखी होती का हलवण्यासारखी होती, पण तरी त्यातनं त्यांनी झिंगाझिंगी करून त्यातनं त्याला सोडवलं. ते खालनं सुटले
कुठून तरी, आणि तिथून ते गेले ट्रेननी, हुक्का भरला हा आणि परत आले आणि काय सांगितलं, हुक्का भरलाय तुझा. हा? म्हणजे काय म्हणायचं, अशी प्रतिकूल परिवार मिळाला असता तर, परिवार की अनुकूलता, तरी पण त्यांनी धर्मसाधना कधी सोडली नाही, ह्याच्यासाठी सांगायचं होतं. म्हणजे सगळे चांगले मिळाले, अनुकूल मिळाले, मग मी धर्म करेन असं नाही. उलट ते तिला कधीच दोष देत नव्हते. जसं ते हे किस्सा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सगळ्या क्लासमधल्यांनी विचारलं पंडितजींना, म्हटलं इतकी प्रतिकूल बायको असताना तू का तुम्ही त्यांच्याबरोबर संसार करताय, का त्यांना ठेवून घेतले, तुम्ही का सोडत नाही त्यांना. तर ते काय म्हणाले माहिती, त्या बायकोच्या बिहेवियरमुळं, तिच्या प्रवृत्तीमुळं उलट ती मला प्रोत्साहन देते. का, म्हणजे ही पाठशाळा किंवा हे गुरुकुल उत्पन्न करण्यामध्ये, तयार करण्यामध्ये मला तिच्याकडून प्रेरणा मिळाली आहे, तिच्या अशा बिहेवियरमुळं. का, सहनशक्ती त्याला म्हणायचं. म्हणजे ती जेवढं प्रतिकूल वागते तेवढं माझी सहनशक्ती वाढत जाते. म्हणजे तुम्हाला बाहेरून सगळं अनुकूल मिळाल्यावर तुम्ही काय सहन करणार आहे. जसं इथं बसलोय ना, किती सहनशक्ती आहे सांगा, उष्णता बेर करायला. AC पाहिजे, फॅन पाहिजे, बाहेरचं ऊन नको मामा. किती आपण रेजिस्ट करतोय बाहेरच्या वातावरणाला, आणि तेच मुनी काय करताय तो. आत्ता बघितलं मी मगाशी एक विहार चालू होता मुनींचा, आणि ते दाखवलं त्यांनी की कडकडीत ऊन आहे, तसल्या ते कसल्या खडतर रस्त्यावरनं त्यांना त्या काट्याकुट्यातनं चालत जावं लागायला लागलंय, असं परिस्थिती बाहेर. पण त्यामध्ये त्यांना दुःख का सुख काय, म्हणजे ते बाहेरची परिस्थितीला काय म्हणतात, विरोध करायला जात नाहीत. मला असं थंड पाहिजे, हे आपला विरोध झाला, आणि तिथं मग सहनशक्ती वाढत नाही आपली, आणि त्यांची सहनशक्ती आपोआप बिल्ड होत जाते. जसं बाहेर प्राणी आहेत तर त्या प्राण्यांना काय होतंय हो, ऊन नाही आहे का त्यांना घर आहे का, काय निवारा आहे, थंड आहे, काय आहे, पाणी आहे, काहीच नाही बाहेर. पण त्या शरीराला, त्या स्किनला त्यांच्या, म्हणून तर तुम्ही काय करता, त्यांचे हिवाळ्यामध्ये वगैरे स्वेटर का घालता, किंवा ते तसले लेदरचे वगैरे घालतात, कारण ते त्यांच्या स्किनला, त्यांच्या शरीराला तसं बिल्ड करतात. बाहेरच्या एन्व्हायरमेंटला ते प्रतिकार करू शकतात सहजतेने. मग तसा आपण प्रतिकार करत नाही, उलट स्वतःला दुर्बल बनवतो जेवढी अनुकूलता देतो बहिरंगातून. म्हणून सांगितलं, प्रतिकूल परिवार मिळाला तरी सुद्धा उलट धर्मासाठी ते आपल्याला आयतं नाही म्हणायचं, पण मिळाल्या अनुकूल परिवार तर ते सुद्धा आपली एक दुर्लभता आहे. सज्जनों की संगती, सगळं अनुकूल मिळालं पण सज्जन लोक मिळाले नाहीत. जसं म्हणलं काय की त्या MP मध्ये एक घर आहे, नाही मुंबईमध्ये एक जण जैन परिवार आहेत आपल्यासारखं, तर ते जिथं राहतात ना तिथं सगळी एरिया बाजूला लो कास्टवाल्यांची आहे. त्यात पुढे एक एरिया तर रेड लाईट एरिया आहे. अशा ठिकाणी मिळालं जर तुम्हाला सानिध्य, घर मिळालं, स्थान मिळालं, कसं कल्याण करणार आहे हो, कसं आपलं हित साधणार. जिथं फक्त शिव्यागाळ करणारं लोक किंवा सारखं काय ना काय मारामारी, वादविवाद असल्याच जर प्रसंगांमध्ये राहणार तर, म्हणून अशी पण सज्जनांची संगती मिळणं दुर्लभ आहे. सद्धर्म की आराधना, सद्धर्म म्हणजे जिनधर्म, जो खरा आहे, जो सत आहे, त्या धर्माची आराधना करायला मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. हे उत्तरोत्तर महादुर्लभ आत्मा की साधना, हे सगळं मिळून सुद्धा पुन्हा सांगितलं शेवटी तुम्हाला आत्म्याची साधना करण्याचे भाव होणं सुद्धा अति दुर्लभ आहे. म्हणून अशा दुर्लभ प्रसंगांमध्ये आपण सगळं मिळवलंय, पण जर आत्म्याला जाणलं नाही, आत्म्याचा विचार केला नाही तर काय करणार, पुन्हा पुन्हा त्याच चक्रामध्ये अडकत राहणार. म्हणून माताजींनी परवा एक सांगितली ना गोष्ट, किती कळली तुम्हाला माहित नाही ऋषभ, त्या 2 बहिणींची गोष्ट सांगितली होती. सांग. स्विमिंग करायला गेल्या होत्या, सांग. स्विमिंग करत होत्या आणि एकाला पोहता येत नव्हतं. नाही खोल होतं ना, नाही थांब. ते काय झालं की एका बहिणीची डायमंडची रिंग हरवली होती आणि ती दुसऱ्या बहिणीला पोहताना दिसलं की त्या स्विमिंग टँकच्या खाली एका कशात तरी अडकली आहे, म्हणून खाली काय असेल जाळी वेळी वगैरे त्यात अडकली आहे हे दिसलं तिला. ती बाहेर आल्यावर सांगितली की तुझी रिंग मला दिसली. तिला इतका आनंद झाला की ती लगेच उडी मारते आणि खाली जाऊन शोधती, तर तिला पण मिळाली ती रिंग.
ॲक्च्युली तेव्हा झाली होती वेळ त्यांची रात्रीची काय असेल 8-9ची वेळ असेल ती. त्यावेळी सगळे गेले होते, हे पण निघाले होते. आणि तेव्हा दिसलं म्हटल्यावरती सांगितली तर ती घ्यायला म्हणून आत गेली. बाहेर कोणी नव्हतं टँकवर आत्ता. आणि ते खाली गेली आणि ती काढत असताना चुकून तिचे केस त्या जाळीमध्ये अडकले. ती रिंग निघाली पण केस अडकले. म्हटल्यावर ही दुसरी बहीण अजून का आली नाही म्हणून ती पण उडी मारते त्याच्यात. आणि ती जाऊन ते काढायला मदत करते तर खूप जाम अडकलेले असतात ते केस. आणि एवढ्यात काय झालं की 9 वाजले म्हटल्यावर त्या मॅनेजरनी फक्त खिडकीतून बघितलं काचेतून की कोणी नाही आहे टँकमध्ये. त्याला कॅमेऱ्यामध्ये वगैरे पण कोणी दिसेना. पाणी पण थंड होतं, संत होतं. म्हटल्यावर कळलं कोणीच नाही आहे. म्हटल्यावर त्यांनी त्याच्यावर फ्लॅप होती, त्या टँकवर फ्लॅप असते हे मला पहिल्यांदा कळालं. म्हणजे ते कशाचं होतं, काहीतरी असेल प्लॅस्टिक वगैरे असं जाड. तर ते त्यांनी पूर्ण टँक कम्प्युटराइज्ड होतं, ते त्यांनी कमांड दिली आणि ते टँकचं झाकण पूर्ण क्लोज होऊ लागलं. ते अर्धं क्लोज होईपर्यंत त्यांना कळालं नाही खाली की ते क्लोज करतायत म्हणून. आणि जेव्हा कळालं तोपर्यंत ती ते केसच काढत होती. आणि ते काढून झालं वर येईपर्यंत पूर्ण फ्लॅप बंद झाला आणि त्यांना आता बाहेर येता येईना. आणि कुठून ते आवाज दिला तरी तो म्हातारा होता मनुष्य जो की ते बंद करायला उभारलं. त्याला काय कळेना कुठून काय. आणि तो सगळं लॉक केला आणि निघून गेला. त्यांच्यामध्ये किती स्पेस होती माहिती, असं एक एवढी स्पेस, पाणी आणि त्याच्यावरचं फ्लॅप, फक्त तोंड एवढं वर राहण्यासारखी जागा होती तेवढ्यातच. आणि ते अडकून राहिले त्याच्यामध्ये, ओरडत आहेत, मारतायत. पण ते लॉक करून निघून गेला होता माणूस. कुठून कोण येणार आता. रात्रीचे 9 वाजले होते. पण योगायोग त्यांचा असा चांगला की स्वीपर आली एक, जी की स्वच्छता करायला आली होती. आणि मग त्यांनी त्या लाईट लावलं म्हटल्यावर त्यांना दिसलं ना उजेड. बाहेरचं तर कोण दिसायचं चान्स नव्हतं, फक्त उजेड दिसत होतं प्लॅस्टिकची काच असल्यामुळं. त्यांनी त्याला मारून आवाज दिला. मग त्यांचे हात दिसत होते तिला, कोणीतरी आहे आत एवढं कळालं. ती जवळ आली त्यांच्या, पण आत कोणतरी एवढं कळालं. पण तिला काय विचार आला, ह्यांचं सामान बाहेर असेल. मग ती सामान बघायला म्हणून बाहेर बघती तर तिथे 2 वॉलेट पडले होते त्यांचे, पर्स. आणि तिला लोभ झाला आणि तिने काय केलं, त्यांच्याकडं जाण्याच्या आधी तिने पहिला ते दोन्ही पर्स बघितले. आणि त्या पर्समधनं तिला ATM मिळाले. तिला एवढा आनंद झाला, म्हणते की आपल्याला आता लाईफ बदलणार आपली. पण त्याला पासवर्ड असतो. गेली त्यांच्याजवळ ती आणि ते दोघं आतनं ओरडत आहेत की आम्हाला काढा इथनं, आम्ही अडकलोय वगैरे. आणि ते स्विमिंग टँकचं टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं ना आपल्या बॉडी टेम्परेचरनुसार, ते सगळं होतं, सेटल्ड होतं व्यवस्थित, काय त्रास नव्हता त्यांना. पण किती वेळ पाण्यामध्ये राहणार. आणि मग झालं काय की त्या ओरडल्या आतनं की आम्हाला बाहेर काढून. ती म्हणती की मला काय देणार. मग ती म्हणती तुला काय पाहिजे ते देतो, पहिला बाहेर काढ. नाही म्हणती पहिला मला पाहिजे. मग ती आणती ती ATM कार्ड आणि सांगते की मला याचं पासवर्ड सांगा. त्या दोघांची तयारी होत नाही, कारण पैसा किती आहे बँकेमध्ये त्यांना पण माहीत नसतं आणि कसं असं द्यायचं, ते तयारच होत नाही. ती म्हणते मी जाते, तुम्हाला काय करायचं, बसायचंच. शेवटी नाईलाज असतो, त्यांना पासवर्ड सांगावा लागला. ती पट्टी ते ATM घेऊन बँकमध्ये गेली पहिला, काढलं नाही बाहेर. नंतर ATM ठेवून करू शकली असती, पण पहिला बँकमध्ये गेली. तिने ते ATM ऑपरेट केलं, पासवर्ड टाकला, तर त्यातनं फक्त $90 निघाले. आता लई चिडली ती, तिला पाहिजे होते लाखो $. पण ते मिळालं नाही म्हटल्यावर परत आली आणि भडकलेली होती. म्हटली फक्त एवढेसे पैसे देणार आहे काय मला, म्हणते मी नाही काढणार तुम्हाला. आणि असं म्हटल्यावर ते ओरडायला लागले दोघं जण. तर तिने रागाने काय केलं, जाऊन पासवर्ड सांगत नव्हते म्हटल्यावर पहिल्यांदा टेम्परेचर डाऊन केलं तिने. त्या पाण्याचं जे नॉर्मल टेम्परेचर होतं ते डाऊन करायला लागली. म्हटल्यावर थंडी वाजायला लागली आतनं त्यांना, म्हणून त्यांनी पासवर्ड सांगितलं. आणि मग आता त्यांनी दोघांनी युक्ती केली. ती आल्यावर $90 आहेत म्हटल्यावर ही काय करणार दोघं जण तरी. ते म्हणतायत आम्ही आल्यावर तुला बाहेर देतो, पण ती नाही, पैसा पाहिजे मला पहिल्यांदा. तर मग आता त्यांना राग आला ॲक्च्युली दोघांना. आणि तिथं ते काहीतरी होतं त्यांना मिळालं, असं काहीतरी बहुतेक मोबाईलचं का काय टाईल्सचं तुकडा होता त्यांना आतमध्ये मिळालेला. तर त्यांनी रागाने काय केलं, एक छोटी ओपनिंग होतं तिथं ज्यातनं फक्त डोळाच बाहेर दिसू शकत होता. तिला सांगितलं कानाजवळ ये, कान जवळ आण, आम्ही तुला काहीतरी सांगतोय. आणि तिला इच्छा झाली की सांगत असेल कुठंतरी पैसा बिसा कुठं ठेवलाय. तिने कान जवळ केला तर तिने ते खुरखुर करून खुसवलं तिला. आणि मग तिच्या कानातनं रक्त यायला लागलं. तिला इतका राग आला, ती गेली आणि ते काय म्हणतात जंतुनाशक असते ना, काय म्हणतात त्याला,
पेस्टिसाईड नाही, अँटी इन्फेक्शन असतं काहीतरी असते, इन्फेक्शन सिस्टीम, तर ती तिने ऑन केली आणि त्या पाण्यामध्ये सगळं ते डिसइन्फेक्टंट पसरलं त्याच्यात आणि त्याच्या निमित्तात ते सगळं त्यांच्या नाकाडोळ्यात जायला लागलं आणि त्यांनी ते काहीतरी करून त्याला थांबवायचं म्हणून स्वतः जाऊन त्या ओपनिंगच्या वर दाबून उभारले, पण ते शक्य नव्हतं. इतकं फोर्स होतं त्याला की ते त्याच्यामध्ये एकीला तर बेहोशी आली, पण थांबणार कसं, तिला घेऊन ती दुसरी वर उभारली. आता सगळं करून झालं म्हटल्यावर ती तर तिचं असं रक्त गळालं तर ती चिडलेली खूपच. म्हटल्यावर तिला इलाज नव्हता. ती जी रिंग मिळाली होती ना डायमंडची, लाखो रुपयांची रिंग होती, तिने सरळ वर केली, म्हणली ही तुझी, आता तरी काढ बाहेर. कारण ती जी दुसरी बेहोश झाली होती ती डायबेटिक होती आणि तिला जास्त वेळ त्याच्यामध्ये ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिला ते काढून दिलं आणि म्हटले हे तुला घे, पण आम्हाला बाहेर काढ, इलाज नाही आहे. मग ते घेतल्यावर ती संतुष्ट झाली बरं का स्वीपर, आणि ती गेली त्या कम्प्युटर रूममध्ये आणि ती ओपन करायसाठी पासवर्ड घालतीये. पण आज नेमकं मॅनेजरनी पासवर्ड चेंज केला होता आणि त्यामुळे तिला तो फ्लॅपच उघडेना. ती सगळे प्रयत्न करते पण युजलेस, काहीच उपयोग झाला नाही. ती म्हणती माझी वेळ पण संपली आणि मी काहीच करू शकत नाही. आणि तो मनुष्य गेलाय आता बायकोबरोबर कुठंतरी बाहेर, तो फोन पण उचलत नाही आहे. मी काय करणार. त्या दोघांना इतकं हेल्पलेस झालं, काय करायचं. ही निघून पण गेली स्वीपर जी होती ती. तर त्याच्यामध्ये त्या जी जीवन अजून होशमध्ये होती ती बहीण गेली खाली तळाशी त्या स्विमिंग टँकच्या, आणि जी आता अडकली होती ना ती जाळी होती एक अशी एक टाईपची मेटॅलिक, आणि तर तिने आपली सगळी शक्ती लावून त्या जाळीला उचकटण्याचा प्रयत्न करत होती. तिला शक्य नव्हतं ॲक्च्युली ते, पण तरीसुद्धा तिने सगळं जोर लावून त्याला काढलंच उकडून आणि जाऊन त्या वरच्या डोअरला मारून 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 फोडलं आणि मग त्यातनं ते दोघं बाहेर आले. आणि तर बाहेर आल्यावर ती ऑलरेडी बेशुद्ध झाली होती, डायबेटिक होती, तर पहिल्यांदा तिला इन्शुलिनचं इंजेक्शन देऊन होशमध्ये आणलं आणि मग तिथनं ते बाहेर पडले. कशासाठी गोष्ट. असं आपण अनेक अनेक प्रसंगातनं बाहेर पडलोय. हे बघायला ऐकायला तर आपल्याला वाटतं किती झगडले असणार ते. आपण किती झगडलोय माहिती का निगोदातनं बाहेर पडायला, सगळ्या एकेंद्रिय आधी सगळ्या विकलत पर्यायातनं बाहेर पडायला कितीतरी महाप्रयत्नांनी झगडून बाहेर आलोय. पण आपल्याला आपल्या या पर्यायाची दुर्लभता समजत नाही, म्हणून स्वतःला ह्या सगळ्या पर्यायापासून भिन्न जाणं, जे काय मिळालेली दुर्लभ गोष्ट आहे त्याची व्हॅल्यू समजून घेऊन आत्मकल्याण करा. मी आत्मा आहे हे 5 मिनिटं तरी दिवसभरातून ध्यान करा, जाणणार आहे असं जाणा. सांग महेश. सांग सांग. अरे सांग, मी ऐकणार आहे आज.